करती ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवूनिया तुळसी हार गळा कासे पितांबर उडे निरांतर हिची ध्यान. परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर भक्तवांच्या कल्पतरू सकल सत्ताधीश अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग पार्वतम्याच्या चरणी साष्टांग दंडवत करून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबराय, जगद्गुरु श्री संत तुकोबराय, योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज, ब्रह्मनी स्वानंद सुख निवासी श्री नारायणगिरीजी महाराज आदी करून सकल वारकरी संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या महाराष्ट्राच्या मातीला वंदन करून मी माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी वक्ता या नात्यानं आणि कार्यक्रमाच्या अनुषंगानं काहीसा पर्याय देणं कर्मप्राप्त आहे. आणि पर्याय द्यायचा तो असा, श्री क्षेत्र बाबळेश्वर या ठिकाणी सुरू असलेलं हे सद्गुरू नारायणगिरीजी गुरुकुल वारकरी संप्रदायाचं एक हायटेक गुरुकुल, सुविधांयुक्त हायटेक गुरुकुल. या गुरुकुलामध्ये आजच्या दिवशी कीर्तन करण्याची सेवा मला प्राप्त झाली. ती म्हणजे गुरुकुलाचे संस्थापक आदरणीय गुरुवर्य श्री भागवताचार्य रामायणाचार्य नवनाथजी महाराज मस्के आणि गुरुकुलाचे अध्यक्ष भगवानजी महाराज डमाळे यांच्या वतीने सेवा माझ्याकडे आली आहे. सेवेला उपस्थित सर्वच महाराज मंडळी, टाळकरी, गुणीजन, वारकरी, सर्वच गायनाचार्य ज्यांनी आता सुंदर चाल गायली असे आदरणीय वैभवजी महाराज भराडे, त्यांना ज्यांनी साथ केली ते पवनजी महाराज काकडे, मृदांगावर साथ करताय महेश महाराज काकडे, एकूण चेतन महाराज मंडलिक, पेटीवर साथ करताय अक्षय महाराज येळे. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. विनेकरी बाबा असतील सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या कीर्तन सेवेला सुरुवात करतो. विठाला 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 लक्षपूर्वक ऐका. सेवेला सुरुवात करताना तुकाराम महाराज असं म्हणतात, आपण अभंगाचा सरळ सरळ शब्दाचा समजून घेऊ. तुकाराम महाराज म्हणतात की जो सुंदर आहे, विटेवर उभा आहे, कटेवर हात आहे, कानात मकर कुंडल आहे, नसागरी दृष्टी आहे आणि असा जो भगवान परमात्मा आहे तो आम्हाला आवडतो. आवडे निरंतर हिची ध्यान. तो कसा आवडतो तर तो आम्हाला निरंतर आवडतो. आणि निरंतर का आवडतो तर आमचं सर्व सुखच ते आहे. महाराज म्हणतात, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. माझं एकमेव सुख भगवत प्राप्ती असल्यामुळे, भगवंताची प्राप्ती असल्यामुळे मला ते श्रीमुख पाहायला आवडतं. मग बघा, माणसाचा जो आवडीचा विषय तो माणसाला पुन्हा पुन्हा बघावा असं वाटतो. आवडीचा विषय माणसाला पुन्हा पुन्हा बघावा असं वाटतो. आता काही जणांना चहाला आवडतो. मग ते असं कधी म्हणणार आहे का, आज लय थकलो बा, आज जरी थकलो असलो तरी चहा नाही घ्यायचा, जमणार आहे का त्यांना? तर नाही जमणार. ते दुसऱ्याच्या घरून चहापत्ती आणणार. जरी त्याच्या घरी त्याच्या बायकोने चहा नाही दिला तरी शेजारच्या बायकोकडून तो चहा आणणार आणि पिणार. मग तो थांबणार नाही. मग आता तंबाखू खाणारे बघा, त्यांना कधी वाटतं का आपण फारच पुढ्या पचवल्या बा, आता बंद करायच्या? वाटतं का? नाही वाटत. बिडी ओढणाऱ्यांना वाटतं का आपण फारच बिड्यांचा मुडदा पाडला बा, आता बंद करायच्या? नाही वाटणार. सुपारी खाणाऱ्यांच्या दाताचं बार वाटोळं झालं, वाटून का होईना खाणार. म्हणजे मी कोणाला जो देत नाहीये, कारण कुठल्या ना कुठल्या व्यसनात आपलाही नंबर आहे. मग याचं एकच उत्तर आहे. ते उत्तर कोणतं तर तुकाराम महाराज म्हणतात, आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिनवी. म्हणजे ज्या ठिकाणी आवड आहे त्या ठिकाणी लाज निर्माण होत नाही आणि ज्या ठिकाणी व्यसन आहे त्या ठिकाणी शिन निर्माण होत नाही. ते कसं तर बघा, एक माणूस दमलेला आहे, दमून तो घरी आलेला आहे. मग त्याला काडीसपिटी सापडत नाही. मग तो बिडी काय तशीच ठेवून देणार का? ती बिडी ओढण्यासाठी त्याला दम नाही, थकवा नाही, कंटाळा नाही, अगदी काहीच नाही, तरी तो बिडी ओढतो. मग त्या ठिकाणी व्यसन आहे, त्या ठिकाणी शिन नाही. आवड आणि लाजवी. आवड आणि लाजवीचं एक उदाहरण सांगतो. दोन मित्र आहेत, अगदी क्लोज फ्रेंड म्हणतो आपण त्याला, अगदी जवळची मित्र आहे. मग एखाद्याने जर त्यांना मागून नावं ठेवली, मग त्यांना असं वाटतं का हो, बरं त्यांचं जाऊ द्या, तुम्हालाच वाटतं का असं आपल्याला कोणतरी नावं ठेवतंय बा, किंवा जरी ठेवले असं वाटलं तरी तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करता, बरोबर की नाही? मग तुम्ही त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. मग याला म्हणावं, ज्या ठिकाणी आवड आहे त्या ठिकाणी लाज नाही. मग तुकाराम महाराज म्हणतात, आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिनवी. ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी म्हणतात की वेडा त्याला म्हणा की ज्याला हेच कळत नाही की मी वेडा आहे. वेडा कोणाला म्हणा? ज्याला हेच कळत नाही की मी वेडा आहे. आवड त्याला म्हणावं
ज्याच्यामध्ये लज्जा निर्माण होत नाही, आणि व्यसन त्याला म्हणावं की ज्याच्यामध्ये शीन निर्माण होत नाही. विठाल 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 विठाल. मग महाराजांना विचारा तुमच्या आवडीचं काय आहे. मग महाराज उत्तर देईल, आवडे निरांतर हिची ध्यान पाहिन श्रीमुख आवडीने. त्या भगवंताचं श्रीमुख पाहायला मला निरंतर आवडतं, म्हणूनच त्या भगवंताचं श्रीमुख मी आवडीनं पाहतो, असं तुकाराम महाराजांना अभंगातून म्हणायचंय. आता बघा, आवड ही प्रत्येकाजवळ आहे, प्रत्येकाजवळ आहे. इथे बसलेला जो कोण आहे त्याच्याकडे आवड आहे. फक्त फरक एवढाच की आवडीचा विषय वेगळा आहे. आवडीचा विषय प्रत्येकाचा वेगळा आहे. तुम्ही कुठल्याही माणसाचा रेकॉर्ड चेक करा, असा माणूस सापडेल तुम्हाला की मला काहीच आवडत नाही बुवा, माझ्या जीवनात आवडच नाही, असा माणूस सापडणारच नाही. कारण की प्रत्येकाला कशाची ना कशाची आवड आहे. मग आपल्याला कीर्तन नाही आवडत, मग झिन्नम जंग आवडतं का? काही लोकांना ज्ञानेश्वरी वाचायला नाही आवडत, त्यांना पत्ते कुटायला आवडत असेल. काही लोकांना पंढरपूरची वारी नाही आवडत, मग त्यांना कोर्टाच्या वाऱ्या आवडत असतील. मग प्रत्येकाला कशाची ना कशाची आवड आहे. काही लोकांना नामस्मरण करायला नाही आवडत, काही लोकांना नामस्मरण करायला नाही आवडत, मग त्यांना लोकांची निंदा करायला आवडत असेल. हा असा बो, तो तसा बो, तो कपाटेल असा, भिका पाटील असा. म्हणजे 2 जण बसले होते, एक जण लय शहाणा होता. तो म्हणला, तुला माहिती आहे का आपल्या गावात काय चाललंय? पाटलाची पोरगी पळून गेली सरपंचाच्या पोरासंग. म्हणजे बिनकामी दुसऱ्याच्या कुटाळ्या करणार, मग घरचं खाऊन लोकांचं धुणं धुवायचं, हे काम मात्र काटेकोरपणे पार पाडणार. ते कसं? प्रयोजनाची अपेक्षा न करता. काही पगार नाही, भत्ता नाही, काहीच नाही. साध्या भाषेत त्याला शब्द आहे सांगू का? बिनपगारी फुलाधिकारी. काहीच नाही, काहीच घेणं देणं नाही, तरी एकामेकाच्या कुटाळ्या करणार. मग ही सुद्धा एक आवड आहे. कुटाळ्या करणं ही सुद्धा आवडच आहे. फक्त फरक एवढाच, प्रत्येकाकडे आवड आहे, फक्त फरक एवढाच, काहींना चांगलं आवडतं, काहींना वाईट आवडतं, काहींना आपलं चांगलं आवडतं, काहींना शेजारच्याचं वाईट आवडतं. मग या आवडीमध्ये 3 प्रकार आहे. तर ते 3 प्रकार कोणते? पहिले आवड निर्माण होते प्रामर, दुसरी आवड आहे मुमुक्ष वर्गाची आवड, आणि तिसरी आवड आहे भक्ताची आवड, संताची आवड. आता प्रामरमध्ये कसं आहे, प्रामर आवडीला विषय सोडून दुसरं काहीच आवडत नाही. विषय म्हणजे काय? खायचं प्यायचं आणि राहायचं, बस. याच्या पलीकडे दुसरं काही करायचंच नाही. खायचं प्यायचं आणि राहायचं, याच्या पलीकडे दुसरी आवडच नाही. मग हे सर्व करण्याकरता त्याचे प्रयत्न चालू असतात. चांगलं खायला मिळावं, चांगलं प्यायला मिळावं, चांगलं राहायला मिळावं. आणि देवधर्म तर त्यांनी फार बाजूलाच टाकलाय. त्यांना असं वाटतं का आपणच देव, आपला जो देह आहे तोच देव आहे. मग देह तोची देव, जीव तोची देव, उजनते भक्ती, मरणते मुक्ती पाकंड्याची. त्यांना असं वाटतं की आपणच देव, आपला जो देह आहे तोच देव, चांगलं खाणं ही भक्ती, आणि एखाद्या दिवशी मरणं ही मुक्ती. बघा किती सोपं शास्त्र आहे त्यांचं. चांगलं खाणं ही भक्ती, आणि एखाद्या दिवशी मरणं ही मुक्ती. याच्या पलीकडे दुसरी भक्तीच करायची नाही. या जगामध्ये जगत असताना चांगलं खावं प्यावं राहावं, चांगलं गावरान तूप खावं, चांगलं जाडजूड व्हावं. पण एवढं जाडजूड होण्याकरता पैसे लागतात. मग ते पैसे कुठून आणायचे? मग ऋणम करतो, मग कर्ज काढा. दुसरा म्हणला कर्ज काढ. मग कर्ज काढणं एवढं सोपं आहे का हो? कर्ज काढल्यानंतर ते भरावं सुद्धा लागतं. मग भरीन कोण? तो म्हणला एवढ्या लवकर भरायचा विचार करतो करावं. काही लोक तर भलतेच आहे, एका दुकानावर जातात, तिथं उधारी करतात. त्याने मागायला सुरुवात केली की लगेच दुकान बदलावतात. तिथं जायचं, तिथं उधारी करायची, त्याच्या अंगावर पार सगळं दुकान खाली करायचं, वाटेल तेवढी उधारी करायची, आणि त्यांनी मागायला सुरुवात केली की लगेच 3रं दुकान घ्यायचं. मग त्याला माहिती आहे असं करून करून 10वं दुकान येण्यापर्यंत आपला 10वा निश्चित आहे. मग द्यायचंच कशाला? असंच फुकट मारायचं, उधाऱ्या करू करू असंच मारायचं. मग अशी आवड त्या संसारिकांची आहे की त्यांना देव आवडत नाही आणि त्यांना सुख पण लागतंय. मग उत्कृष्ट असो किंवा उत्कृष्ट असो, प्रारब्धाने जे फळ दिलंय ते फळ भोगण्यामध्ये जो मग्न असतो त्याला म्हणावं प्रामर. लक्षपूर्वक ऐका, उत्कृष्ट असो किंवा उत्कृष्ट असो, प्रारब्धाने जे फळ दिलंय ते फळ भोगण्यामध्ये जो मग्न असतो त्याला म्हणावं प्रामर. आणि विषय याच्यापेक्षा थोडा सुधारू आडावे आहे. सुधारू आडावे म्हणजे कसा? तर ऐका, रममान भोगातच होतो,
पण भोगात रमामा होऊन चांगल्या कर्माने चांगले फळ भोगण्यामध्ये जो प्रयत्न करतो तो झाला विषय. एका ठिकाणी वर्णन आहे, त्रेतार युगते द्वाम पश्चता. श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे अशी ज्याची स्थिती झाली तो मुमुक्ष वर्ग की ज्याला संसाराचा विकार आहे आणि परमात्म्याबद्दल आवड निर्माण झाली आहे. मग त्याला सुद्धा असं वाटतं काय मी उदार पावेन, काय कृपा करतील नारायण. मग त्याला रात्रंदिवस हेच वाटत असतं की काय करावं, कसं करावं, कधी करावं, भेटेल का परमात्मा. पण भेटलाच का हो परमात्मा. मीराबाई एका ठिकाणी वर्णन करतात, कोही कहियो रे प्रभु आवन की, कोही कहियो रे प्रभु आवन की, आवन की मन भावन की, आवन की मन भावन की. आप नहीं आवे कत नहीं भेजे, आप नहीं आवे कत नहीं भेजे, पंख नहीं उड़ जावन की, नदिया बहे जैसे सावन की. कोई कहियो रे प्रभु आवन की. म्हणजे मीराबाई म्हणतात कोणीतरी सांगा माझा कृष्ण कुठं आहे, कोण्या गावी आहे सांगा हा विठ्ठल. ज्याला माहिती त्यांनी सांगा. जर तुम्हाला माहिती नाही कुठे कृष्ण कुठं गेलाय तर काय डोंबलं सांगणार आहे तुम्ही समोरच्याला. जर तुम्हाला माहिती नसेल तर सांगू नका, आणि जर ज्याला माहिती आहे त्यांनी कृपया करून मला सांगा असं यशोदा म्हणते, असं मीराबाई सुद्धा म्हणते. मग यशोदेने काय म्हटलं असेल तर यशोदा सुद्धा म्हणते, माझा कृष्ण देखिला का, माझा कृष्ण देखिला का, कोणीतरी सांगा रे सांगा, कोणीतरी सांगा रे सांगा. माझा कृष्ण देखिला का, माझा कृष्ण देखिला का, कोणीतरी सांगा रे सांगा, कोणीतरी सांगा रे सांगा. माता शोभे पिंपळ पान, माता शोभे पिंपळ पान, मेघवर्ण ऐसे गाल, मेघवर्ण ऐसे गाल, माझा कृष्ण देखिला गाय, माझा कृष्ण देखिला गाय, कोणीतरी सांगा रे सांगा, कोणीतरी सांगा रे सांगा. माझा कृष्ण देखिला का, माझा कृष्ण देखिला का, कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा. म्हणजे यशोदा आध्यात्मिक रीतीने त्या दही दुधाजवळ जाऊन म्हणते की माझा कृष्ण कोणी पाहिलाय का, कोणीतरी सांगा रे सांगा. माझा कृष्ण कोणी पाहिलाय काय तर मला सांगा. जर तुम्हाला माहिती आहे माझा कृष्ण कुठे आहे तर मला सांगा. मग अशी अवस्था त्या संसारिकाची झाली आहे, त्या मुमुक्ष वर्गाची झाली की त्याला संसाराचा विकार व्हावा असं वाटतो आणि परमात्म्याबद्दल आवड निर्माण व्हावीशी वाटते. पण त्याचं उलटच घडतं. त्याचं कशी गंमत आहे सांगू का. संसाराचा तागा काय सुटत नाही, देव काय लवकर भेटत नाही. संसाराचा तागा सुटत नाही, देव काय लवकर भेटत नाही. म्हणजे जो पाहिजे तो भेटत नाही. आणि ज्यांच्याबद्दल आपल्याला अहंकार आहे, म्हणजे आपल्या मनामध्ये विकार आहे त्या ज्याच्याबद्दल, ते आपल्याच गावामध्ये असतात. म्हणजे जी भेटोशी वाटतात ते दुसऱ्या देशामध्ये, आणि ज्यांना पाहिल्यानंतर आपल्या कपाळावर काय येतात, आट्या येतात. ती माणसं आपल्याच गावात सकाळीच मंदिरात ओ राम राम, सकाळीच मंदिरात राम राम करतात. एकनाथ महाराज एका ठिकाणी वर्णन करतात, प्रियांचा वियोग आणि अप्रियांचा योग, प्रियांचा वियोग आणि अप्रियांचा योग. जी माणसं भेटावीशी वाटतात ती आपल्याला लवकर भेटत नाही. मग आपण जर हिंदुस्थानमध्ये तर ती पाकिस्तानमध्ये, आपण गेलो अमेरिकेला तर ती असतात इंग्लंडमध्ये. मग कसं काय भेटणार. वर्ष 2 वर्षातून एकदा ती माणसं भेटतात. आणि ज्यांना पाहिल्यानंतर आपला दिवसभर जातो ती माणसं आपल्याच गावात. जय हरी, बरं झालं भेटले तुम्ही.
कारण नसताना भेटले बा, म्हणजे उगाच डोक्याला शिने ना. मग कारण नसताना ती माणसं भेटली, ही दोन जबरदस्त दुःख आहेत. तशी ज्याची स्थिती तो मुमुक्ष वर्ग आहे की त्याला संसाराचा विकार व्हावासा वाटतो आणि परमात्म्याबद्दल आवड निर्माण व्हावीशी वाटते. विठाल विठाल विठाल. दुर्योधनाचं महाभारतातलं एक उदाहरण सांगतो. दुर्योधन महाभारतात खरं बोललाय, म्हणजे तशी त्याला शपथच होती खरं बोलायची. तो महाभारतामध्ये खरं बोललाय. मग त्याआधी रावण सुद्धा एकदा खरं बोललाय. दुर्गुणी माणसं काही सगळ्याच वेळेला खोटं बोलतात असं नाही, काही वेळेला खरं सुद्धा बोलतात. मग रावण काय खरं बोलला, तर मग मंदोदरीनं प्रश्न केला, रावणा तुम्ही सीतेला पळवून आणलं, सीतेला तुम्ही व्रश केलंय, तरी पण सीता तुम्हाला स्वीकारत का नाहीये, सीता तुमचा स्वीकार का करत नाहीये? याचं उत्तर मंदोदरीला हवं होतं. रावण म्हणला, अगं सीता त्या रामाच्या रूपाला भारावली आहे, त्या एका रूपाला सीता भारावली आहे, त्यामुळे ती मला व्रश होत नाही, ती माझा स्वीकार करत नाही. मग मंदोदरी म्हणली, एक युक्ती सांगते, कराल का? मग रावण म्हणला, सांग, करून पाहतो. मग ती म्हणली, तुम्ही एक काम करा, तुम्ही एवढे मोठे राक्षस आहात, एवढे मायावी राक्षस आहात, मग तुम्ही एक काम करा, त्या रामाचंच रूप धारण करा आणि सीतेसमोर जा. कुठल्याही वेळेला कुठलंही तुम्ही रूप धारण करू शकता. मग तुम्ही रामाचंच रूप धारण करा आणि सीतेसमोर जा, मग ती तुम्हाला पती अर्पेल. मग तो म्हणला, तुला कळतंय मला कळत नाही असं म्हणायचं एक तुला. जर मी रामाचं रूप धारण करून सीतेसमोर गेलो तर सीता मला हार घालणार, बरोबर का नाही? सीता मला हार घालणार. मग ज्यावेळेस सीता मला हार घालणार त्यावेळेस माझ्या जीवनातलं कामच संपून जाणार. रामाला काही काम होतं का? राम देव होता, पण देवाला सुद्धा काही काम नव्हतं. मग ज्यावेळेस सीता मला हार घालेल त्यावेळेस माझ्या जीवनातलं काम संपून जाणार, माझं सर्व काम सीताच करणार. मग झालो मी राम तर हातात नाही माझ्या काम, आणि जर हातात नाही माझं काम तर सीताचं काय काम? झालो मी राम तर हातात नाही माझ्या काम, आणि हातात जर माझ्या राहिलं नाही काम तर सीताचं काय काम? मग तुला कळतंय मला कळत नाही असं म्हणायचं तुला. मग यावेळेस रावण खरं बोलला की सीता त्या रामाच्या रूपाला भारावली आहे, म्हणून ती सीता माझा स्वीकार करत नाही. विठाल 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 विठाल. यापुढे रावण एकदा खरं बोलला, त्यासाठी तुम्हाला रामायण नीट ऐकावं लागेल, नीट श्रवण करावं लागेल. मंदोदरीने विचारलं, रावण एकदा असे मोकळेच बसले होते, असे काही नाही असे बसले होते बाहेर. मग मंदोदरीने विचारलं, असे अस्वस्थ का बसलाय? मग बघा, आपल्या मनातलं सांगावं आणि दुसऱ्याच्या मनातलं ओढून घ्यावं, दुसऱ्याच्या मनातलं जाणून घ्यावं. मग मंदोदरीनं तेच केलं, लगेच त्याला बोलायला सुरुवात केली. तुम्ही असे बसलेत का? असं तुमचं तोंड सुकलंय का? सोडून द्या त्या सीतेचा विषय, सोडून द्या त्या सीतेला. जर ती तुम्हाला पती अर्पत नाहीच आहे तर ते सोडून द्या सीतेला. मग तो म्हणला, माझं सीतेवर बोलण्याचं अजिबात मन नाही, आता मी सीतेवर बोलणारच नाही आहे. पण तुला सगळं खरं खरं सांगतो, माझ्या मनात वेगळं चाललंय आणि मी लोकांना वेगळं दाखवतोय, लोकांना वेगळं दाखवतोय. माझ्या मनात काय चाललंय ते फक्त तुलाच सांगतो. आता एक दिवस काय झालं, मी जंगलामधून फिरत होतो आणि मला नारदजी जंगलात भेटले. जंगलात नारदजी भेटले. मग त्यांना मी प्रश्न केला, नारदजी सांगा, मला जर देव पाहिजे तर मला काय करावं लागेल? मग नारदजी म्हणाले, तुला जर देव पाहिजे तर तुला 21 जन्म घ्यावं लागतील. 21 जन्म घेऊन चालणार नाही, त्या जन्मामध्ये तुला त्या देवाची भक्ती करावं लागेल, तरच तो देव तुला प्राप्त होत. मग मी त्या नारदाला प्रश्न केला, त्याला म्हणलं, मला जर लवकर देव पाहिजे तर मला काय करावं लागेल? तो म्हणला, तुला जर लवकर देव पाहिजे तर तुला देवाच्या पत्नीला चोरून आणावं लागेल. मग म्हणून मी देवाच्या पत्नीला चोरून आणलं. मग रागाच्या तडाख्यात राम येणार, सीताचा वैर झाल्यामुळे राम येणार आणि माझा वध करून टाकणार, आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं विजय माझा होणार. विजय कसा होणार? विजय माझा होणार, पण कसा होणार? तर राम मला भेटणार. मग माझी हीच इच्छा होती की राम मला भेटला पाहिजे, म्हणून विजय माझा आहे. आणि जर तुमचं एवढ्यावर सुद्धा तुमचं धकत नसेल तर अजून एक उदाहरण सांगतो. ज्यावेळेस रणभूमीमध्ये रावणाचं प्रेत पडलं होतं, ज्यावेळेस रणभूमीमध्ये रावणाचं प्रेत पडलं होतं, प्रेत म्हणण्यापेक्षा रावण मूर्छित होता, अगदी काही क्षणात जाणारच होता. त्यावेळेस तो हसत होता. कोणाकडे पाहून? लक्ष्मणाकडे पाहून हसत होता. मग लक्ष्मणाला प्रश्न पडला, बा लोक मरतानी तर रडतात आणि हा हसतोय का? मग त्यांनी रामप्रभूला प्रश्न केला, प्रभू लोक मरतानी तर रडतात आणि हा रावण हसतोय का?
याचं उत्तर मला काही कळलं नाही. मग तो म्हणला तू रावणापाशी जाईन त्यालाच विचार तू का हसतोय बा. मग तो गेला तू हसतोय का. मग रावण म्हणला रामाला सुद्धा इकडे बोला. मग दोघांचं संभाषण सुरू आहे. लक्ष्मण पुढे आहे. मग रावण रामाला म्हणाले रामा सांग या ठिकाणी विजय कोणाचा झाला. मग आता जे बाकीचे बसलेले माणसं होते ते म्हणायला लागले चकला गाड्या राम, चकला गाड्या रावण. म्हातारपणी बुद्धी भरमिष्ट झाली रावणाची, येडवाणी करू राहिला रावण आता. मग प्रश्न काय आणि उत्तर काय हे फक्त दोघांनाच कळत होतं. कोणाला, रामाला आणि रावणाला. मग तो म्हणला सांग रामा विजय कोणाचा. तर मग रावणच म्हणला तुझ्या बोलण्यावर काही हे पब्लिक विश्वास ठेवणार नाही, मी सांगितल्यावर हे पब्लिक माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवेल. मग त्यांनी सांगायला सुरुवात केली मी एक प्रतिज्ञा केली होती की जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुला माझ्या लंकेमध्ये येऊ देणार नाही. आणि बघ मी आता मरायच्या स्थितीत आहे, अजूनही तू माझ्या लंकेमध्ये नाही आहे, तू माझ्या लंकेच्या सीमेच्या बाहेर आहे. म्हणजे रावणाला काय म्हणायचं आहे की जी लंका ज्या ठिकाणी सर्व पापांचा समूह आहे, सर्व पाप ज्या ठिकाणी एकत्र आहे ती लंका, आणि जी सात्विक वृत्तीची आहे ती आहे अयोध्या. म्हणजे मी माझ्या लंकेत म्हणजे माझ्या शरीरामध्ये, माझ्या अहंकारी शरीरामध्ये तुला प्रवेश करू दिला नाही, आणि चोचीच्या प्रवासाने मी तुझ्या शरीरामध्ये म्हणजे रामाच्या सात्विक शरीरामध्ये प्रवेश करतोय असं रावणाला म्हणायचं आहे. विठ्ठल 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 म्हणजे मग काही माणसं खरं बोलतात. दुर्योधन एक वेळेला खरं बोलला, इथंच होतो ना आपण. दुर्योधन एक वेळेला खरं बोलला. तो कसा, तर देवा धर्मराज धर्माचं पालन करतोय म्हणून त्याला धर्म, आणि मी अधर्माच्या मार्गाने चालतोय म्हणून मला अधर्मी असं का. मला काही वाटत नाही का धर्माचं पालन करावं, मला धर्माच्या मार्गाने चालायला आवडत नाही का. पण मी काय करू शकतो, माझी त्या अधर्मामधून सुटकाच होत नाहीये. मग या ठिकाणी सुद्धा दुर्योधन खरं बोलला की मला धर्माचं पालन करायचं आहे पण त्या अधर्मातून माझी सुटका होत नाही. अशी अवस्था त्या संसारिकाची झाली आहे. त्यांना कळतंय की देव एक सत्य आहे पण ते भेटत नाही. मग ते भेटण्याकरता त्या भक्ताची, त्या मुमुक्ष वर्गाची तळमळ थांबत नाही. आता मुमुक्षांना देवच आवडतो आणि प्रामारविषयांना विषय आवडतो. मग आता एक या ठिकाणी गंमत आहे, मुमुक्षांना देवच आवडतो आणि भक्तांना सुद्धा देवच आवडतो. मग हे गट करण्याची काय गरज आहे. दोघांना देवच आवडतो मग गट करण्याची काय गरज आहे. तर गरज आहे. मुमुक्षांना देव आवडतो साधन म्हणून आणि भक्तांना देव आवडतो साध्य म्हणून. साधन आणि साध्य यामध्ये फरक आहे. जसं दोन पोहणारे आहे या ठिकाणी, एक पोहतोय शिकण्याकरता आणि एक पोहतोय पोहण्याचा आनंद घेण्याकरता. दोन पोहणारे आहे, एकाला पोहता येत नाही तो शिकतोय आणि ज्याला पोहता येते तो पोहण्याचा आनंद घेण्याकरता पोहतोय. तसं मुमुक्षांना देव आवडतो साधन म्हणून आणि भक्तांना देव आवडतो साध्य म्हणून. मग आता ज्याला पोहता येत नाही त्याचं सांगता येतं का, कधी गटांगळ्या खाईन कधी खाली जाईल, सांगता येतं का, नाही सांगता येत. मग ज्याला पोहता येत आहे तो तासन तास आनंद, पोहण्याचा आनंद घेण्याकरता पोहतोय. पण ज्याला पोहता येत नाही त्याचंच काही सांगता येत नाही. मग हे खरं आहे की ज्याला या नदीत पोहता येत नाही त्याला मायावी नदीत काय पोहता येणार आहे. मग एक दृष्टांत तुम्हाला माहिती आहे, एक इंजिनियर, डॉक्टर, प्रोफेसर आणि एक इंजिनियर, डॉक्टर, प्रोफेसर आणि एक वकील असे 4 जण समुद्रातून प्रवास करत होते. समुद्रातून प्रवास करत असताना मग त्यांनी नावड्याला हाक मारली, नावड्या चल आपल्याला प्रवास करायचा. नावडी निघाला, त्यांनी नाव काढली. मग आता नाव ढळाली, मग नाव मध्ये जात होती. मग पहिला प्रश्न इंजिनियरनं नावड्याला केला, नावड्या सांग जर तुला 10 बाय 10ची खोली बांधायची तर तुला किती ब्रास खडी लागेल सांगता येतं का, किती वाळू लागेल सांगता येतं का. तो म्हणला नाही बुवा मला घरच नाही, मग झोपडी आहे, मला कसं काय सांगता येईल. मग तो म्हणला तुझं जीवन निरर्थक आहे, तुझं जीवन फुकट गेलं. मग आता थोडा वेळ झाला, नंतर डॉक्टरने प्रश्न केला, नावाड्या सांग जुलाब झाला तर कोणत्या गोळ्या वापरत तुला माहिती आहे का. तो म्हणला नाही मला झालेच नाही तर कसं काय सांगता येईल. मग तो म्हणला तुझं जीवन निरर्थक आहे, तुझं जीवन फुकट गेलं, तुला काय झालं कोणती गोळी घ्यावी हेच माहीत नाही तुला, तुझं जीवन निरर्थक आहे. मग त्यानंतर लगेच वकिलाने प्रश्न केला, नावाड्या सांग भाऊबंदकीत भांडण झालं कोणता कलम लावतात माहिती आहे का तुला, माहिती आहे का. तो म्हणला नाही माहीत, मला भाऊच नाही, मला कसं काय माहीत रे. मग थोड्या वेळाने प्रोफेसरने प्रश्न केला, नावाड्या सांग तुला माहिती आहे विज्ञानाने किती शोध लावले, विज्ञान कुठपर्यंत पोहोचलंय तुला माहिती आहे. तो म्हणला नाही माहीत. मग सगळे म्हणाले तुझं जीवन फुकट गेलं. मग त्यांनी मनात प्रश्न केला,
देवाला प्रश्न केला, देवा सांग माझं जीवन काय फुकट आहे का? मग थोड्या वेळानं काय झालं, दुर्दैवानं त्या समुद्रामध्ये चक्रीवादळ सुरू झालं. ते या 4 जणांना दिसलं नाही, ते फक्त नावड्यालाच दिसलं. मग तो त्यांना हळूच म्हणला, डॉक्टर साहेब, वकील साहेब, इंजिनियर साहेब, पोहता येतं का? पोहता येतं का? मग ते म्हणले नाही बा. का रे, का विचारतोय? मग ते म्हणाले, ते बघा समोर. ते म्हणे समोर काय समोर? ते बघा समोर लांब चक्रीवादळे, घरा एवढ्या मोठ्या लाटा उसळत होत्या. आणि मग तो म्हणला आता त्या लाटा येणार, आपल्या नावेवर पडणार आणि आपली नाव त्या ठिकाणी तुटून आपल्याचा 5 जणांचा मृत्यू होणार. तो म्हणला वाचव, मला वाचव. आता तो म्हणला आम्हाला वाचव, काही करून आम्हाला वाचव, आम्ही तुझ्या नावामध्ये बसलो आहे, तर तूच आम्हाला वाचवलं पाहिजे. तो म्हणला मी का समुद्राचा जावं आहे का? त्याला म्हणणार आहे की मी थांबा सासरे बुवा, आम्हाला बाहेर निघू द्या, मग तुम्ही उसळा, असं होणार आहे का? तर नाही होणार. मग पोहता येत नसल्यामुळे त्या 4 जणांचा मृत्यू झाला आणि नावडी त्या ठिकाणी तरला. विठाल 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 मग आता ज्याला पोहता येत नाही तो पोहणाऱ्याला म्हणतोय की दादा मला पोहायला शिकायचंय, मला पोहण्याचा आनंद घ्यायचा आहे, पण मला पोहताच येत नाही. मग तो म्हणला तुला शिकवतो चल. तो म्हणला हो शिकवतो. मग शिकवतो चल. मग त्यांनी त्याला स्टेप सांगायला सुरुवात केली. पहिलं असं पोटाखाली पाणी घ्यायचं, मग असे हात हलवायचे. मग त्यांनी सगळ्या स्टेप त्याला समजून सांगितल्या. मग तो हळूहळू दररोज प्रॅक्टिस करून करून त्याला पोहता यायला लागलं. मग आधी काय होतं, दोघं पोहणारेच होते, पण एक पोहत होता शिकण्याकरता आणि एक पोहत होता पोहण्याचा आनंद घेण्याकरता. तसं राधानं भक्ती केली आणि भक्ती मीरानं केली, पण राधाची जी भक्ती होती ती होती प्रेमा करता आणि मीराची जी भक्ती होती ती होती दर्शना करता. एक राधा एक मीरा दोनों ने शाम को चाहा, अंतर क्या दोनों की चाह में बोलो, अंतर क्या दोनों की चाह में बोलो. एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी, एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी. राधा ने मधुबन में ढूंढा, मीरा ने मन में पाया. राधा जी से गो बेटी वो मीरा के हाथ बिक आया. एक मुरली एक घायल, एक पगली एक पायल, अंतर क्या दोनों की चाह में बोलो. एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी. म्हणजे भक्ती राधानं केली, भक्ती मीरानं केली. फक्त फरक एवढाच होता की राधाची जी भक्ती होती ती होती प्रेमा करता आणि मीराची जी भक्ती होती ती होती दर्शना करता. अगदी तसंच आहे, मुमुक्ष सुद्धा भक्ती करतोय, तो म्हणजे साधन म्हणून, आणि भक्त भक्ती करतायत साध्य म्हणून. पाणी पाण्याला मिळालंय, पण आनंद घेण्याकरता पाणी त्या लाटांबरोबर खेळतंय. तसं देव भक्ताला मिळाले, पण दैत्य निर्माण करून देव आणि भक्त हे खेळ खेळतात. मग ते खेळ का खेळतात, तर त्यांना आनंद वाटतो म्हणून खेळतात. मुमुक्षांना देव भेटला नाहीये, मग त्यांना चिंता आहे देव भेटेल का, आणि या भक्ताची चिंता संपली आहे म्हणजे त्याला देव भेटलाय. विठाल 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 विठाल. आता चला एक उदाहरण सांगतो तुम्हाला. मुलगा आईच्या मांडीवर बसलेला आहे, तरी तो मुलगा त्या आईला सारखा सारखा आई आई का करतो. मग आता मला सांगा, मुलगा आईच्या मांडीवर बसलेला आहे, तर मग मुलाला आई भेटली आहे का नाही हो? आता तुम्ही म्हणाल काय महाराज, मुलगा जर आईच्या मांडीवर बसला तर मुलाला आई भेटणारच ना. मग तरी पण तो मुलगा आई आई का करतो? मग त्याला आई प्राप्त स्वरूपात मिळाली आहे, पण प्राप्त स्वरूपात मिळाली असून त्या आईचा पुन्हा पुन्हा जो उपभोग घेतो तो आहे मुलगा. आणि देव मिळाले असून त्या देवांचा उपभोग घेण्याकरता जे प्रयत्न करतात
ते आहेत संत विठाल 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 ही झाली मुमुक्षा आणि प्रामारुषी आणि भक्तांची आवड. आता संतांना विचारा, तुकाराम महाराजांना विचारा, तुकाराम महाराज तुमची आवड काय आहे? तर तुकाराम महाराज असं उत्तर देणार आहे का? मला रस्सा वडा आवडतो, मला पावभाजी आवडते, असं उत्तर देणार आहे का तुकाराम महाराज? तर नाही. मग तुकाराम महाराजांना तुम्ही झोपेत जरी विचारलं तरी ते उत्तर वाईन गा देवराया देवराया बघू आवडते जीवा पासुनिया बघू आवडते जीवा पासुनिया वाईन गा देवराया देवराया बहु आवडती जीवा पासुनिया बहु आवडती जीवा पासुनिया. कानडिया विठोबा कानडिया 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 कानडिया बघू आवडते जीवा पासुनिया बघू आवडते जीवा पासुनिया कानडिया विठोबा कानडिया विठोबा कानडिया बहु आवडते जीवा पासुनिया बहु आवडते जीवा पासुनिया. आता भक्तांना देव आवडतो तसं आपल्याला जीव आवडतो, तो सर्वापेक्षा जास्त, आणि सर्व काही आवडतं ते जीवापेक्षा कमी. म्हणजे सर्वात जास्त जीव आवडतो, पैशापेक्षा सुद्धा जास्त काय आवडत असेल तो आहे जीव. मग आता पैशापेक्षा जास्त आपल्याला जीवच आवडतो. मग भक्ती कोणाला आवडते? मग देव काय आवडत नाही का? देव सुद्धा आवडतो. मग आपले देव वारावाराला बदलतात. सोमवारी पाहिलं का शंकराच्या मंदिरात, मंगळवारी पाहिलं का देवीच्या मंदिरात, गुरुवारी पाहिल्यावर साईबाबाच्या मंदिरात, शनिवारी पाहिल्यावर हनुमंतरायाच्या मंदिरात, आणि रविवारी खंडोबाच्या मंदिरात. मग असा कोणता देव तुम्हाला लवकर प्राप्त होणार आहे? कोणता देव प्राप्त होणार आहे? का सगळे देव एकखटीच प्राप्त होणार आहे? असं होणार आहे का? तर नाही. मग तुकाराम महाराज म्हणतात की देव एकच पाहिजे आणि त्या देवाला आपलंसं केलं पाहिजे. तो देव एकच आहे. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. मग तो रखमाईचा पती पांडुरंग परमात्मा, त्याचं नामस्मरण तुम्ही करा. मग त्या विठ्ठलाचे सुद्धा 2 रूप आहे. 1 रूप आहे सगुण आणि दुसरं रूप आहे निर्गुण. सगुण आणि निर्गुण. मग महाराज म्हणतात जरी रूप 2 असले तरी आमची आवड एकाच ठिकाणी आहे, ती म्हणजे सगुणाच्या ठिकाणी. मग आता ओढ 2 आहे. मग 2 ओठातून 2 नावं निघताय का? वरचा म्हणला रामराव आणि खालचा म्हणला श्यामराव, असं निघणार आहे का? तर नाही. आता बघा डोळे 2 आहे. एका डोळ्याने पांढरं दिसतंय, दुसऱ्या डोळ्याने लाल दिसतंय, असं आहे का? तर नाही. दोन्ही डोळ्यांनी एकच रंग दिसतोय. तसं देवाचे रूप 2 आहे, पण तो देव मात्र एकच आहे. तो आहे सगुण आणि निर्गुण. सगुण आणि निर्गुण त्या देवाचे रूप आहे. मग आता बघा खजलेलाही तुपच आहे आणि घट्ट असलेलं तेही तुपच आहे. दोन्ही तुपच आहे. मग अलंकाराने आलंय ते सुद्धा सोनच आहे आणि अलंकार रहित आलंय ते सुद्धा सोनच आहे. म्हणजे दोन्ही एकच आहे. तो म्हणजे तो कोण आहे? पांडुरंग परमात्मा आहे. रखमाईचा पती आहे. विठाल 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 मग
महाराज म्हणतायत की त्या देवाची रूप दोन आहेत, सगुण आणि निर्गुण. मग लोकांनी महाराजांना प्रश्न केला की महाराज सगुण का निर्गुण हे कळालं, पण त्या सगुणमध्ये सुद्धा 10 अवतार आहे. त्या 10 अवतारामधला नेमकं कोणता प्रकार ते सांगशाल? मग महाराजांनी सांगायला सुरुवात केली. मग महाराजांनी प्रथम पांडुरंगाचं वर्णन केलं की जो सुंदर आहे, विटेवर उभा आहे, कटेवर हात आहे, कानात मकर कुंडल आहे, असं भगवंताचं तुम्ही नामस्मरण करा, असं तुकाराम महाराज म्हणताय. सुंदर असं तुकाराम महाराज म्हणताय. महायोग पीठे तटे भीमरत्यम वरम पुंडलिकाय दातुम मुनींद्रे समागत्य तिष्ठम दमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. इथे पांडुरंगाचं वर्णन आलंय. मग दुसरा जो अवतार आहे तो आहे मोराचा पिसाऱ्याचा. मोराचा पिसाऱ्याचा म्हणजे मोराचा नाहीये, तो अवतार आहे कृष्ण भगवान परमात्म्याचा, की याच्या हातामध्ये बासुरी आहे, शरीरामध्ये तो 3 ठिकाणी वाकडा उभा असतो आणि त्याच्या डोक्याला मोराचं पिसर आहे. त्याचं वर्णन आलंय. भजे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम भजे व्रजे कमंडनम सुपीच्च गुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं भजे व्रजे कमंडनम. मग या ठिकाणी कृष्ण भगवान परमात्म्याचं वर्णन केलंय. आता मग दुसरा लगेच उठला, त्याने सांगायला सुरुवात केली, देव काय याला म्हणतात का, मी सांगतो देव कसा आहे. मग त्याने सांगायला सुरुवात केली की ज्याच्या एका बाजूला सीता उभी आहे, दुसऱ्या बाजूला लक्ष्मण उभे आहे आणि त्यांच्या समोर हनुमंतराय भक्ती करतात, त्याला म्हणावं देव. मग तिसरा लगेच उठला, तो म्हणला तुमच्या दोघांच्या डोक्यात पाणी आहे, तुमच्या दोघांच्या डोक्यावर परिणाम झाला, देव त्याला नाही म्हणत, मी सांगतो देव कोणता आहे. त्याने लगेच सांगायला सुरुवात केली स्वर घेऊन. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन्नीतपानिं मंडनं मंडनानं तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैवल्हासं विठ्ठलं चिंतयामि. मग नसागरी दृष्टी आहे, कानात मकर कुंडल आहे. मग आता सर्व देवांचं वर्णन एका ठिकाणी आलंय. कस्तुरे नीलकं ललाट पतले वरं स्थले कौस्तुभं न सागरे वरमौष्टिकं करतले वेणुकरे कंकणां सर्वागमे हरिचन्दनं सुलतितां कठीच मुक्तावनी गोप स्त्री परिवेशितो विजयते कुर्यात सदा मंगलम. म्हणजे या ठिकाणी सर्व देवांचं देवी देवतांचं वर्णन आलंय. विडाला 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 विडाला. मग आता सर्व देवांचं वर्णन आलंय. मग आता आम्हाला आवडत असेल तर आम्हाला सगुणच आवडतं. आवडे निरंतर हेची ध्यान. आम्हाला सर्व सगुणच आवडतं, आम्हाला निर्गुण कधी आवडलंच नाही. मग आता इतका तो सुंदर भगवान परमात्मा आहे. मग समुद्र मंथन ज्यावेळेस चालू होतं त्यावेळेस लक्ष्मी सुद्धा त्या विठ्ठलाला पाहून लाजली. ती कशी लाजली तर ज्यावेळेस समुद्र मंथन चालू होतं त्यावेळेस समुद्र मंथनातून जी लक्ष्मी निघाली त्या लक्ष्मीनं पाहिल्यानंतर सर्व देवांना असं वाटत होतं की लक्ष्मीनं यावं आणि आपल्याला हार घालावा, लक्ष्मीनं यावं आणि आपल्याला हार घालावा असं सर्वांना वाटत होतं. पण तसं काही झालं नाही. मग ज्यावेळेस एक एक नंबर करत करत लक्ष्मी ज्यावेळेस शेवट पोचली त्यावेळेस शेवट भगवान उभे होते. आणि भगवान ज्यावेळेस उभे होते त्यावेळेस लक्ष्मी गेली आणि त्या भगवान परमात्म्याचं ज्यावेळेस श्रीमुख पाहिलं त्यावेळेस लक्ष्मीची पार वाट लागली. इतका तो सुंदर भगवान परमात्मा आहे की ज्याला पाहून लक्ष्मी सुद्धा घायल झाली. इतका तो सुंदर आहे. मग आता एक उदाहरण सांगतो बघा. एका श्रीमंताच्या घरी लग्न होतं आणि त्या ठिकाणी एक गरीब लग्नाला गेला. मग पहिलं काय झालं होतं तर गरीबाच्या ठिकाणी श्रीमंत आला होता. मग श्रीमंताने काय केलं होतं, गरीबाच्या घरी लग्न आहे मग सगळे गरीबच असणार. मग त्यांनी वजन पाडायचं ठरवलं. त्या ठिकाणी वजन पाडायचं ठरवलं. मग त्यांनी काय केलं,
5-5 तोळ्याच्या 2 अंगठ्या घेतल्या, दोन्ही बोटात 2-2 घातल्या, गळ्यामध्ये साखळी घातली 10 तोळ्याची. अगदी सर्व सोनं घेऊन तो लग्नात हिंडत होता. आणि लग्नात गेल्यानंतर सर्वांनी त्याच्याकडे पाहिलं. इतका श्रीमंत असेल हो, किती श्रीमंत आहे. तिथं तर सर्व गरीब आहे. मग सर्व गरीब असल्यामुळे तिथं त्याला लई डिमांड. मग लग्न लागूच तर तो शांत बसला. आणि ज्यावेळेस लग्न लागलं तो डायरेक्ट आपल्यासारखं पंक्ती धरून खायला नाही बसला, दक्षिण उत्तर धरून खायला नाही बसला. तो डायरेक्ट माईकवर गेला, सरळ सरळ माईकवर गेला. आणि त्या ठिकाणी त्यांनी सुरू केलं जेवणाचा श्लोक बीक म्हणला, श्लोक म्हणून घेतला. आणि ज्यावेळेस लोक खायला बसले त्यावेळेस लगेच वाढप्यांना हात केला, वाढपे भात आणा. मग वाढपे आले. मग ज्यावेळेस 2-2 वाढपे आले त्यावेळेस दोघांकडे त्यांनी बोटं केले. आणि ज्यावेळेस दोघांकडे बोटं केले त्यांनी लगेच सांगायला सुरुवात केलं, भातान आमट्यान, भातान आमट्यान, भातवाड आमट्यावाड, भातवाड आमट्यावाड, भातवाड आमट्यावाड. तू इकडे तू तिकडे जाय. म्हणजे ही क्रिया कशाची आहे तर त्याच्या दोन्ही बोटांमध्ये 2-2 अंगठ्या होत्या. मग हे सोनं दिसलं पाहिजे ना, मग त्याचा उपयोग काय, दिसलं नाही तर उपयोग काय. मग त्याला तिथं लई डिमांड. मग असंच लग्न झालं आणि तो असा फुगवून घरी गेला. मग त्याच्या मुलीचं लग्न होतं. मग त्यांनी या गरीबाला बोलावं, हे गेला 5 ग्रॅमची साखळी घेऊन. ती साखळी पहिली खिशात होती. मग त्यांनी ज्या वेळेस एवढं सगळं सोनं पाहिलं, लहान लहान मुलांच्या दोन्ही बोटामध्ये 2-2 अंगठ्या सोन्याच्या, बाजारातल्या नाही सोन्याच्या, बायांच्या गळ्यामध्ये इतकं सर्व सोनं, माणसांकडे साखळ्या. आणि ज्यावेळेस त्यांनी हे सर्व पाहिलं त्यांनी जेच आपली 5 ग्रॅमची साखळी खिशात घातली ते घरी येऊ सर बाहेरच नाही काढली. घरी आल्यावर श्वास घेतला. मग त्यांनी जेच ती साखळी काढली ती डायरेक्ट सुटकेसमध्येच पॅक करून ठेवली. मग तो मानला आता श्रीमंत हो सर, काय सोनं घालायचं नाही, चांदी घ्यायचं नाही, नुसते पैसेच कमीत राहायचे. मग त्या ठिकाणी असं घडलं. अशीच अवस्था त्या लक्ष्मीची झाली. ज्यावेळेस त्या श्रीमंताचं सोनं पाहून, श्रीमंताची श्रीमंती पाहून तो गरीब हादरला, तसंच त्या भगवंताचं श्रीमुख पाहून ती लक्ष्मी सुद्धा हादरली. मग लक्ष्मी सगळ्यांना म्हणायची, माझ्यापेक्षा कोणी सुंदर आहे का, माझ्यासारखा कोण, माझ्यासारखा कोण, असं त्या लक्ष्मीला वाटायचं. पण ती ज्या ठिकाणी राहत होती त्या ठिकाणी तिच्यापेक्षा कोणी सुंदर नव्हतं. आणि ज्यावेळेस त्याने या भगवंताचं श्रीमुख पाहिलं त्यावेळेस तिलाही कळलं की आपल्यापेक्षा कोणीतरी सुंदर आहे. काकड्यामध्ये वर्णन आलंय, तुझी येणी निढळी कोटी चंद्र प्रकाश, कोटी चंद्र प्रकाश, कमल नयन हास्य वदन, कमल नयन हास्य वदन. तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाश, कोटी चंद्र प्रकाश, कमल नयनाची वदन, कमल नयनाची वदन. कुठला अभंग आहे ह्यो काकड्यातला अभंग आहे. माहिती का काकडा, माहिती का तुम्हाला? अहो आपली हरिपाठाचीच पंचायत आहे. आपली सप्त्यामध्ये गेला तरी आपण खालीच बसून घेतो, जेवणाची वाट पाहतो. मग आपल्याला काय माहीत राहणार हो काकड्यातला अभंग आहे का हरिपाठातला अभंग आहे, नाही माहीत राहणार. मग आता चला, इतका सुंदर तो भगवान परमात्मा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आवडे निरांतर हीची ध्यान. मग त्याचं एका ठिकाणी वर्णन आले, एक श्लोक आहे, वंशी भूषित करान वनीर दाबात. म्हणजे त्या भगवंताचं सौंदर्यतेचं, त्याचं जे रूप आहे, मूळ रूप स्वरूप आहे, त्या स्वरूपाचं वर्णन या श्लोकामध्ये केलं आहे. वंशी भूषित करान वनीर दाबात, पीतांबरा दरुण पिंब बलादरोष्टात, पूर्णेंद्र सुंदर मुखादरविंद नेत्रात, कृष्णात परम किंमपि तत्वमहं भजाने. इतका तो सुंदर आहे की त्याचं स्वरूप पाहून लक्ष्मी सुद्धा घायल झाली. मग असा सुंदर भगवान परमात्मा, कमरेवर हात असलेला, कानात मकर कुंडल असलेला, कमरेला पितांबर वेष्टन आहे. आणि याचंच स्वरूपाचं वर्णन तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात करतात. सुंदर ते ध्यान, सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान, सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी. सुंदर ते ध्यान, सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी.
गळा तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पीतांबर करकटावरी देवोनिया करकटावरी देवोनिया तुळसी हार गळा तुळसी हार गळा काशी पीतांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा काशी पीतांबर मग आता बघा, आता जे 2 चरण आहे मधले जे 2 चरण आहे त्या चरणामध्ये पांडुरंग परमात्म्याचं वर्णन केलंय, त्याचं सौंदर्याचं वर्णन केलंय. ते वर्णन कसं, गळ्यात तुळशीचे हार आहेत, कानात मकर कुंडल आहेत, मकर कुंडले तळपती स्रवानी कंठी कौस्तुभमणी विराजित. कौस्तुभमणी ज्याच्या जवळ आहे आणि असा जो भगवान परमात्मा आहे तो आम्हाला निरंतर आवडतो. आवडे निरंतर हेची ध्यान. आणि तोच का आवडतो म्हणाल तर तुकाराम महाराज म्हणतात की माझं एकमेव सुख भगवत प्राप्ती असल्यामुळं, परमात्मा प्राप्ती असल्यामुळं ते श्रीमुख पाहायला मला निरंतर आवडतं, म्हणूनच ते श्रीमुख मी निरंतर पाहतो. हेच महाराज सांगतात अभंगाच्या 4th चरणात. तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझेची सर्व सुख तुका मने माझेची सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझेची सर्व सुख तुका मने माझेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडी पाहिन श्रीमुख आवडी तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर जय विठोबा रकुमाई विठोबा रखुमाई, विठोबा रकुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रकुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रकुमाई, जय जय विठोबा रकुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रकुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रकुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रकुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रकुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रकुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा हरी जय जय विठोबा रखुमाई. झालेली सेवा भगवंताच्या चरणी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. योगराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज, ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज आणि गुरुवर्य श्री नवनाथजी महाराज मस्के, गुरुवर्य भगवानजी महाराज डमाळे या सर्वांच्या चरणी माझी सेवा समर्पित करतो आज आणि माझ्या कीर्तनाला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर